मराठी, ते धडक ते धडक. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय? कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी भाडे तत्वावर द्यायचं आहे? मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित, अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल. एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील. अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार युटी जाधव यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी प्रचारात उतरली आहे. वडिलांच्या विजयासाठी रुचिरा जाधव हिने मोठी धडपड सुरू केली आहे. आटपाडीच्या राजकारणात बाप लेकीच्या नात्याची भावनिक कहाणी सांगलीत चर्चेत आली आहे. रुचिराची ही जिद्द पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय. आटपाडी नगरपंचायत निवडणुकीत राजकारण तापत असतानाच मतदारसंघात एक विलक्षण आणि हृदयस्पर्शी कहाणी पाहायला मिळत आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार युटी जाधव उर्फ उत्तम जाधव यांच्या प्रचाराची धुरा आता थेट त्यांच्या मुलीने अर्थात रुचिरा जाधव हिने उचलली आहे. राजकीय लढाईत नातेसंबंधांचा भावनिक आविष्कार क्वचितच दिसतो, परंतु आटपाडीमध्ये मात्र या बाप लेकीच्या नात्याने निवडणूक प्रचाराला एका नव्या उंचीवर नेले आहे. माझ्या वडिलांनी शिक्षक, मुले, विद्यार्थी लोकांसाठी काम केले आहे. आज त्यांना आपल्यापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगत तरुणाईसमोर, महिलांसमोर आणि ज्येष्ठ मतदारांपुढे रुचिरा ठामपणे जात आहे. त्यानुसार रुचिराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आणखीन बळ देत आहे. एका मुलीची बापासाठीची धडपड आज मतदारसंघाच्या मनात घर करून जात आहे. रुचिरा सध्या कोणत्याही प्रभागात अचानक पोहोचत आहे. यावेळी तिचे स्वागत देखील अत्यंत आत्मीयतेने होत आहे. निवडणुकीतील समीकरणे काहीही असोत, परंतु बाप लेकीच्या या नात्याने आटपाडीच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण केलाय. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात हा भावनिक स्पर्श निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा जोर धरत आहे. बघूया याबाबत रुचिरा जाधव नेमकी काय म्हणते. मी रुचिरा उत्तम जाधव. तसं बोलायला गेलं तर आता मला इतका राजकारणाचा गंध नाही किंवा मी इतकी मोठी पण नाही की मला राजकारणाबद्दल मी काही बोलू शकेल, तेवढी मॅच्युरिटी पण माझ्यामध्ये नाहीये. पण आता माझे वडील म्हणजे श्री युटी उत्तम दयाप्पा जाधव सर थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत. चिन्ह त्यांचं कमळ आहे. प्रथमतः मी सर्वांना विनंती करेन की कमळ चिन्हासमोरील बटन दाबून पप्पांना म्हणजेच युटी जाधव सरांना व त्यांच्या समवेत असणाऱ्या सर्व 17 नगरसेवकांना भरघोस मतांनी मतदान करा. आता तसं बोलायला गेलं तर राजकारणाचा आणि माझा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही, पण आता एका बापासाठी एका मुलीची तळमळ काय असू शकते हे प्रचारादरम्यान मला म्हणजे जाणवलं की पप्पांसाठी आपण काहीतरी करू शकतो जर आपल्याकडे बोलण्याचं स्किल आहे, कम्युनिकेशन स्किल जे की खूप मोठं आहे. आणि थोडे थोडे मी प्रयत्न करते की लोकांशी कसं कोऑर्डिनेट करायचं, त्यांच्याशी संवाद कसा साधायचा. आणि याबद्दल बोलायला गेलं तर माझ्या आयडॉल म्हटलं तर सुप्रियाताई सुळे, पंकजा मुंडे, त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवते की त्या कसं त्यांच्या बापासाठी लढतात, तसं मी प्रयत्न करते की मी माझ्या पप्पांसाठी लढेल. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं गेलं तर पहिलं पप्पा शिक्षक होते आणि आता आपण बघितलं की जॉब म्हणजे खूप कमी भेटतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी. कॉर्पोरेटमध्ये बघितलं तर 20,000 पासूनचे पॅकेजेस सुरू होतात, 20,000 पर मंथचे. जर एखादा माणूस आपली नोकरी 1,04,000 पगाराची सोडत असेल, फक्त आता काही लोक म्हणतात की नोकरी सोडली राजकारणासाठी, तसं नाहीये. पप्पा पहिलेही शिक्षण सेवा करत होते, आता फक्त सेवेचा मार्ग बदललेला आहे. शिक्षण सेवेमधून जनसेवेमध्ये आलेले आहेत. मला सर्वांना एकच विनंती आहे की
सर्वांनी पप्पांना मदत करावी. कमळासमोरील बटन दाबून शिक्षण सेवेतून जनसेवेचा मार्ग जो त्यांनी निवडलेला आहे त्यासाठी मदत करावी. जिओ मराठी, ते धडक ते धडक.